तर हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग जरा स्केरी होणार आहे बरं का. म्हणजे काय होतं काय नाही मला ते काही माहिती नाही बरं का. पण मला वाटलं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला तर कुणाला याविषयी काही माहिती असेल तर ते सांगतील म्हणून. म्हणजे जास्त काही नाही, एक छोटीशी गोष्ट घडलेली माझ्याबरोबर. तसं म्हणायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी घडल्यात, पण ते असं सगळ्यांना म्हणजे ते काय आहे काय मला काही समजेना झाले. म्हणजे काय झालं माहितीये का विषय. रात्री मी एकटीच होती घरामध्ये. म्हणजे आमची एकच रूम आहे बरं का. ह्या रूममध्ये मी एकटी होती. हे गेले जरा बाहेर गावी. मग रात्री किती वेळ तर झोप लागे ना एकटी असल्यामुळे. कारण इकडं आमचे घर इकडच्या साईडला आहे, सगळेजण आत गेटच्या आतमध्ये असते. ती आमची रूम अशी बाहेरची साईडला आहे, एकच रूम आहे. इकडं कोण सुद्धा संध्याकाळचं येत नाही. आणि एकतर मला एकटीला राहायला भीती वाटते का कुणास ठाऊक. मला एकटीपणाची भीती आहे एक प्रकारची. मग हे काय झालं, हे गेले होते बाहेर गावी. मग रात्री तर किती वेळ झोपच लागेना झालेली, कारण एकटी असल्यामुळे असं शांत शांत सगळं झालेलं. तरी पण मी मोबाईलवरती रील्स वगैरे बघत 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 मला वाटलं झोप लागेल, पण काही झोप लागेना झालेली. मग काय झालं, झोपले मी. दारं वगैरे बंद केली दोन्ही पण आणि झोपले. मला वाटतंय मला 12:30 वाजले असतील झोप लागायला. झोपले आणि एक असं थोडा वेळच झोप लागली असेल, एकदम असं दार उघडलं माझं. म्हणजे ते नाही का, मला वाटलं काय मी कडी वगैरे लावली नसेल कदाचित काय. पण असं ही गोष्ट ना आणखीन 2 वेळा झालेली. मग आमचे हे बोलतात की कडी वगैरे लावायची आपण विसरलो असेल किंवा काय असं बोलतात. पण रात्री मी तुम्हाला सांगते, मी ध्यानानं चेक करून मी दारं बंद करून झोपलेली. आणि असं नाही की दार असं वाऱ्यानं उघडलं असेल किंवा काय राहिलं असेल. वाऱ्याला उघडलं असेल तर असं थोडं उघडेल ना, एकदम असं जोरात कसं उघडेल. आणि वारं पण नव्हतं त्यावेळेला. मी पाहिलं की वारं पण नव्हतं. उठले असं ज्या वेळेला असं दार उघडलं नाही जोरात, त्यावेळेला दार उघडलं मला जाग आली. मी म्हटलं आता तर मी जागी होती, एवढ्यात कसं काय दार उघडलं आणि एवढ्या जोरात कसं काय उघडलं. कुणी तर असं ढकलल्यावाने दार उघडलं. असली जोरात भीती वाटायला लागलेली. मला असं काही समजेनच झालं होतं की काय नेमकं होतं ते. वाऱ्यानं उघडलं, पण वाऱ्यानं कसं उघडेल, मी कडी लावून झोपलेली. मला ते काय समजेना झालेलं. आणि आणखीन एकदा ही अजून एकदा 2 वेळा गोष्ट घडल्यावर का, ही तिसऱ्यांदा घडल्यावर मला हे काही समजेना झालंय नेमकं काय आहे काय नाही ते. आता हे बघा, तुम्ही बोलणार ही काय आता अंधश्रद्धा बोलायला आल्या, काहीतरी बोलायला. पण मला ती गोष्ट जाणवत्या वारंवार. म्हणजे अशी निगेटिव्ह वाईब येते रूम मध्ये. मला समजेना झालंय नेमकं काय विषय आहे. तुम्हाला कुणाला माहिती असेल तर मला सांगा. आणि अमावस्याला वगैरे असं ते म्हणतात ना, म्हणजे मी त्याच्यावरती सर्च केलं, ते स्लीप पॅरालिसिस असतं असं म्हणतात. म्हणजे झोपेमध्ये ते तसं होतं कधी कधी कोणाकोणाला. पण माझ्या बरोबर सारखंच होतं ती गोष्ट. का होत्या मला काय माहित नाही. आमच्या ह्यांना होत नाही ती कधी, माझ्या बरोबरच का तसं होते. अमावस्याला बरोबर असं म्हणजे दडपण आल्यासारखं सारखं होतं तसं. मी अमावस्या वगैरे असली की नाही डोक्यात घेते बाबा असं होऊ नये आपल्याला आज, म्हणून मी ध्यान ठेवते बरं का. मी काही निगेटिव्ह कुठल्या गोष्टीचा विचार करणार नाही, असं हॅप्पी राहणार आणि मस्त मजेत आपल्याला झोप लागेल असं करेल. पण एका वेळेला असं झालंय की असं डोक्यात आले बाबा आज अमावस्या आहे, आपल्याला तसं झालं तर आपण काय करायचं. मग मी असा प्रयत्न करत असते की मला लवकर झोप येऊ नये म्हणून, कारण मी जागीच राहावे, माझ्या बरोबर ती गोष्ट घडू नये म्हणून. पण असं नुसतं डोळं झाकल्या ती गोष्ट होते. म्हणजे मी जागीच असते त्या वेळेला माझ्या बरोबर ती गोष्ट होत असते. मी ह्यांना लगेच हलवायचा प्रयत्न करते, पण ते हालतच, म्हणजे माझा हातच उचलत नाही की अहो मला असं झालंय. एकदम मी असं स्वामींचा जप करत असते आणि इतकी भीती वाटत असते की नाही त्यावेळेला. स्वामींचा जप एका वेळेला असं स्वामींचा जप करत 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 की नाही ती गोष्ट निघून जाते माझ्या बरोबर होणारी. आणि मग मी रिलॅक्स होते. मग पुन्हा मी ह्यांना उठवत्या, अहो मला असं झालेलं. मग हे बोलतात माझ्या बरोबर का होत नाही, तुलाच का होतं हे असं. मला ते काही माहिती नाही, पण माझ्या बरोबर ही गोष्ट सारखी होत्या. अमावस्याला होत्या हे मात्र खरं. ज्या वेळेला अमावस्याला माझ्या बरोबर ती गोष्ट घडते की नाही, म्हणजे स्लीप पॅरालिसिस म्हणतात त्याला, ती गोष्ट म्हणजे दडपण येणं वगैरे, ती मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की नाही. हे बोलतात की तू एवढे शिकलेले असून अशा गोष्टीवरून का विश्वास ठेवायला लागलेस, तुला कोण काय सांगते का, कुणी काय बोललंय का. मला कुणी सांगितलंय किंवा कुणी बोललंय हेच
ह्याच्यावर मी कधी विश्वास ठेवला नाही, ठेवणार पण नाही. माझ्याबरोबर त्या गोष्टी घडतेत, त्यामुळे मला बोलते तुम्हाला की असं असं झालंय, मी असं बोलते. मला हे समजेन झाले नेमकं ते काय आहे काय नाही, पण 100% काही ना काहीतरी निगेटिव्ह गोष्ट आहे एवढं मला माहिती. आणि तुम्हाला सांगते, रात्री पण इव्हन मी स्वामींचा जप करत झोपलेली. तुम्हाला सांगते थांबा, मोबाईल आता तिथंच असेल, तो ती लॉक तसंच झोप लागल्यानंतर माझा लॉक झाला मोबाईल. स्वामींचा फोटो तसाच असेल बघा, तुम्हाला दाखवते थांबा, 1 मिनिट दाखवते. मोबाईल तिथंच असेल माझा, हा बघा मोबाईल, हा मोबाईल माझा तसाच आहे तिथे, मी झोपलेली त्या ठिकाणी. तुमच्या देखतच मी हा मोबाईल आता ओपन करते, म्हणजे लॉक काढते. बघा तुम्ही, पहिल्या स्टार्टिंगला स्वामींचाच फोटो आहे. म्हणजे मी रात्री झोपताना स्वामींचा जप करत झोपली, ते दार उघडल्यानंतर इतकी भीती वाटायला लागलेली. बघा तुमच्या देखतच मी लॉक काढते. स्वामींचा आहे असा फोटो ह्या ह्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. मला इतकी भीती वाटायला लागलेली रात्री, काय सांगू, इतकी भीती वाटायला लागलेली. मी घरातल्यांना कितीदा तर सांगितले ही गोष्ट, घरातली इग्नोर, लक्ष देत नाहीत. बोलतात की तू काहीतरी असा विचार करत असशील म्हणून तुझ्या बरोबर असं घडतंय, पण माझ्या बरोबरच का घडते ह्या गोष्ट, निगेटिव्ह वाईब येते ह्या घरामध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्या बाबतीतली, की कुठल्या पण ठिकाणी जरी मी गेली की नाही, तिथं म्हणजे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वाईब आहे का निगेटिव्ह वाईब आहे ती मला लगेच समजते. म्हणजे मला का माहिती कोणाष्ट, मला लगेच जाणवून येते की इथं प्रसन्न वाटतंय बाबा, किंवा इथं काही चांगलं वाटत नाही. असं झालेलं, इतकी भीती वाटायला लागलेली की असं वाटायला लागलं की मी डोळं बंद करायला नको, डोळं बंद केलं की काहीतरी होईल म्हणून. अशा भीतीतच मी झोप लागली. मला समजलं नाही ते. मी तर खूप जणांना बोलले याविषयी, पण सगळेजण बोलतात ती रूम व्यवस्थित नाही, रूम चांगली नाही, ती जागा चांगली नाही. मग आता ह्याच्यावरती काय करायचं मला समजेना झालंय. आणि ज्या वेळेला मी यांच्या घरामध्ये आली की नाही, त्या वेळेला मला यांच्या घरामध्ये एक निगेटिव्ह वाईब आलेली, पॉझिटिव्ह वाईब येत नाही. आता मी माझ्या चुलत जावांच्या घरी वगैरे गेली की नाही, तिथं अशी पॉझिटिव्ह वाईब येते त्यांच्या घरामध्ये, बसू वाटतंय, बोलू वाटतंय. इथं आमच्या घरामध्ये ना सगळं म्हणजे असं भांडण तंटा असतो कायम, आणि निगेटिव्ह सगळ्या गोष्टी घडत असते. त्या कुठल्या गोष्टीला यश येत नाही, काय करायला गेलं तर का नाही, काय होतच नाही ती गोष्ट. आणि छोट्या गोष्टींवरून मोठे वाद व्हायला चालू होते ते. म्हणजे का होतं तसं, आणि पूर्णपणे असे निगेटिव्ह. आमच्या पलीकडच्या घरामध्ये पण सेम असंच आहे बरं का, पलीकडच्या घरामध्ये पण असे निगेटिव्ह वाईब येते. आता मी माझ्या आजीच्या घरामध्ये गेलेली आहे, तिथं राहिले, म्हणजे तिथं नाईटला पण असायचे मी, पण कधी असे निगेटिव्ह वाईब कधी आली नाही मला. मी भेटरे आहे, मला माहिती आहे पहिल्यापासून, पण निगेटिव्ह वाईब कधी आली नाही. नंतर माझ्या मम्मीच्या घरी गेल्यानंतर, माझ्या मामा मामीच्या घरी गेल्यानंतर कधी अशी निगेटिव्ह वाईब मला कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत आली नाही. एकटी असायची की मी तिथं सुद्धा, तिथं कधी असं झालं नाही. मग इथंच कशासाठी होतंय हे मला समजेना झालंय, नेमकं काय आहे आणि काय नाही, आता हे देवच जाणू. आणि तुम्हाला सांगते, ते नसतं का ते रात्री दार उघडलेलं ना, त्या वेळेला बाहेर काहीतरी ओरडत होतं. म्हणजे ते नाही का, काय म्हणतात ते, घुबड का काहीतरी, ते ओरडत होतं. आई शप्पथ सांगते, माझ्या अंगावर आता काटा आला. त्याचा आवाज येत होता, आणि ते दार उघडलेलं. अक्षरशः मला इतकी भीती वाटायला लागली ते दार बंद करायला. कसं बसं दार बंद केलं आणि स्वामींचा जप करत मी झोपी गेल्या. इतकी भीती वाटायला लागल्या माहितीये का. तर माझ्या बरोबर घडलेला एक अनुभव तुमच्यापर्यंत मी सांगितलाय. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन वेगळ्या व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.